पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 माननीय पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या निर्देशान्वये अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या आरोपीकडून 985 ग्रॅम गांजा व एक मोटारसायकल असा एकूण 1,19,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पथकाची दर्जेदार कारवाई। पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे यांच्या निर्देश सूचनेप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धाड कारवाई करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या पोलीस पथक जिल्हा हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की मौजा कारंजा ते फुलचूर रोडवरून एक इसम मोटारसायकलने अंमली पदार्थ गांजाची वाहतूक करून घेऊन जाणार आहे। मिळालेल्या गोपनीय खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्री पुरुषोत्तम महेरकर, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण अंतर्गत कारंजा ते फुलचूर रोडवर अंमली पदार्थ गांजा बाळगून वाहतूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपी किशोर सुहाकार हातझाडे, वय 34 वर्ष, राहणार मालकानपूर, तालुका अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया यास खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथील कारंजा ते फुलचूर रोडवर पंचासमक्ष ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली। अंगझडतीत आरोपीजवळ असलेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये पाहणी करण्यात आली असता प्लास्टिक पिशवीमध्ये सेलो टेपनी गुंडाळलेले एक बंडल, ज्यामध्ये 985 ग्रॅम ओलसर पाने, फुले, बिया मिश्रित गांजा, किंमत 19,700 रुपये, आरोपीकडे असलेल्या बजाज कंपनीचा पल्सर मोटारसायकल किंमत 1,00,000 रुपये व इतर साहित्य असा एकूण किंमत 1,19,700 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। तो पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करून आरोपीस गांजाबाबत विचारपूस केली असता मिळून आलेल्या अंमली पदार्थ गांजा हे विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले, तरी त्याचे विरोधात पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे सहाय्यक फौजदार भुवनलाल देशमुख नेमणूक, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 83/2026 NDPS कायदा कलम 8 क 20 व 2 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या निर्देश सूचनेप्रमाणे गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत। सदरची दर्जेदार धाड कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम महेरकर, सहाय्यक फौजदार राजू मिश्रा, भुवनलाल देशमुख, पोलीस हवालदार महेश मेहर, पोलीस हवालदार संजय चौहान, पोलीस हवालदार इंद्रजित बिसेन, पोलीस हवालदार प्रकाश गायधने, पोलीस शिपाई छगन विठ्ठले, महाराष्ट्र पोलीस शिपाई स्मिता तोंडरे, कुमुदी येरणे, चालक पोलीस शिपाई राम खंदारे यांनी कारवाई केलेली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोरेगाव प्रतिनिधी महादेव शेंडे।